दीप अमावस्या किंवा गतहारी अमावस्या हा दिवस लक्ष्मीप्राप्तीचा अतिशय सुंदर दिवस. आपल्याला घरात दीपपूजन कसं करावं, कुठला मंत्र म्हणावा, कुठला त्या संदर्भातील माहिती आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून सुस्वागतम. आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या या दिवशी आपण दीपपूजन करत असतो. आता हे दीपपूजन कसं करावं, कुठे करावं, त्या संदर्भातील प्रत्यक्ष माहिती तुमच्यासमोर आज मी घेऊन आली आहे. म्हणून व्हिडिओ सगळा शेवटपर्यंत बघा. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे त्यावेळी सगळी मिळून जातील. चला तर मग सुरू करूया. शेवटी मी तुम्हाला दीप अमावस्येला दीप पूजा करताना कोणत्या कलरचे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि कोणते नाहीत ते पण सांगणार आहेत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की सांगावे. व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. चला तर मग सुरू करूया. या व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीची सेवा, पितरांची सेवाचे छोटे छोटे तोडगे पण सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. तुम्हाला माहिती का दिवस तुम्हाला माहिती आहे का हा दिवस 3 गोष्टींसाठी खूप उपयुक्त दिवस आहे. या दिवशी आपण सेवा केल्यास ती नक्की देवापर्यंत पोहोचण्यास मदत होते. तर कोणत्या त्या सेवा आहेत ते पाहूया. पहिली सेवा म्हणजे दीप अमावस्या. हा लक्ष्मीप्राप्तीचा सगळ्यात सुंदर दिवस आहे बरं का. दुसरा आहे अमावस्येला आईने आपल्या पाल्याची म्हणजे आपल्या मुलांची, आपल्या मुलींची काय सेवा करायचे आहे ते. आणि तिसरा म्हणजे पितरांच्या सेवेसाठी पण हा दिवस पण उत्तम मानला जातो. थोडक्यात काय तर दीप अमावस्या हा एक प्रकारचा सणच आहे, नाही का. तुम्हाला माहिती आहे का की या दिवशीपासून हिंदू संस्कृतीचे सणवार सुरू होतात. काही घरात याला गतहारी नाव दिले आहेत. लोकांनी त्यांची पूर्ण गटारी अमावस्या बोलून टाकले आहेत. कदाचित पुढच्या महिन्यापासून श्रावण महिना सुरू होतो, म्हणून काही लोकांना म्हणजे जे मांसाहार वगैरे करतात त्यांना हा दिवस म्हणजे मांसाहार करण्याचा दिवस वाटू लागतो, म्हणून याला गटारी अमावस्या असे म्हणत असतील. पण प्लीज कृपा करून असे करू नका. मांसाहार कधीच करू नका. मांसाहार कोणत्याच देवाला आवडत नाही. कोणत्या देवाला आवडेल की आपले बाळ जे आहेत त्या बाळाला देवासाठी, जर आपण सगळे बाळच आहोत ना, जी त्यांची मुले आहेत त्यांना मारायचं आणि त्यांची सेवा करायची आणि बोलायचं देवा मला पाव रे. अजूनही काही मंदिरामध्ये बळी दिला जातो. आता पण आपण एवढ्या पुढे गेलो आहोत, विज्ञान एवढे पुढे गेले आहेत, तरी पण अशा ठिकाणी असे बळी देण्याचे काम अजूनही लोक का करतात देव जाणे. बरे असू द्या, असे कोणाला वाटेल म्हणून प्लीज मांसाहार करू नका. ठीक आहे. यंदा दीप अमावस्या 11 ऑगस्ट 2026ला उत्तर रात्रीलाच लागत आहे. पण हिंदू संस्कृतीनुसार आपल्या दिवसाची सुरुवात सकाळपासून होते. सकाळी सूर्योदय झाला की तेव्हापासून आपण देवांची पूजा करण्याची सुरुवात करत असतो. म्हणून यंदाची दीप अमावस्या 12 ऑगस्ट 2026 रोजी सकाळपासून सुरू होते आहे. आपण या दिवशी पूर्ण दिवसभर ही सेवा करू शकतो. काहींच्या घरी सकाळी पूजा करतात, काहींच्या घरी संध्याकाळी पूजा करतात. जसे आपल्याला आपल्या घरातील संस्कृती आहे त्याप्रमाणे आपण ही पूजा करावे. शक्यतो पण सकाळीच पूजा केलेली उत्तम. मी आता तुम्हाला दीप अमावस्या काय सेवा करायच्या आहेत ते सांगते. ते सेवा तुम्हाला दिवसभरात कधीही करता येतील. आता आपण बघूया की आपल्या घरात ती पूजा दीपपूजनच्या आधी काय काय करावे जेणेकरून आपल्या घरात सकारात्मकता येईल ते सांगते. कसं करायचं. सगळ्यात आधी तर सकाळी उठल्याबरोबर आपण स्वतः स्नान झाल्यावर सगळं घर स्वच्छ पुसून घ्यायचं. पुसत असताना आपल्या बादलीच्या पाण्यामध्ये ना थोडीशी हळद, चिमूटभर हळद म्हणजे थोडंसं मीठ, थोडंसं लिंबू आणि गोमूत्र हे सगळं टाकून ह्या सर्व पाण्याने ना आपण घर स्वच्छ पुसायचं आहे. या दिवशी अमावस्येच्या दिवशी ही सेवा प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरात केलीच पाहिजे. यांच्यामध्ये आपण जे काही साहित्य टाकले आहे ना
ते सगळं निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. म्हणून अमावस्या या दिवशी हे पाण्याने घर पुसलेच पाहिजे. तसे रोज पुसावे, पण अमावस्येला आवर्जून पुसावे. तसे अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्यावर वरील सांगितल्याप्रमाणे परत दुसऱ्या बादलीमध्ये पाणी घेऊन आपण मेन डोअरचा आपला उंबरठा असतो तो पुसून घ्यायचा. तो पुसून स्वच्छ करून पुसून घ्यायचा आणि मग तो सुकल्यावर त्याच्यामध्ये एक वाटी घ्यायची. एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची, थोडासा कापूर, लक्ष्मीदेवी मातेला गुलाबजल आवडते म्हणून गुलाबजल, नंतर गुलाबाचा अत्तर आवडते म्हणून थोडंसं गुलाबाचं अत्तर, गोमूत्र असं सगळं एकत्र करून गंगाजल त्यामध्ये टाकून एक पातळशी अशी पेस्ट करायची आणि ही केलेली पेस्ट तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्याला सगळीकडे लावायची आहे. म्हणजे खाली आपला उंबरठा असतो की नाही, त्या उंबरठ्याला पण लावायची आणि आपली दरवाजाची बॉर्डर असेल ना तिला पण थोडीशी ती लावायची. याने काय होते तर याने सकारात्मकता येते. हा लक्ष्मी प्राप्तीचा खूप खूप प्रभावी उपाय आहे, नक्की करावा. आणि त्याच्यावर छान सुंदरशी रांगोळी काढावी. या दिवशी अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी किंवा आपण आपले जेव्हा सण येतात तेव्हा चांगला दिवस असतो तेव्हा शुभ दिवशी आपण ह्या गोष्टी असं आवर्जून करायच्या आहेत. वरील सांगितलेले वाहने असतील तरी त्या वाहनांना पण या पाण्याने धुतले तरीही चालते. दीपपूजनाची पूर्वतयारी करून तर घेतली. आता बघू दीपपूजन कसे करायचे. तर दीपपूजन करताना आधी एका चौरंग घ्यायचा किंवा पाट घ्यायचा. त्याच्यावर छान स्वच्छ वस्त्र अंथरायचे. चौरंगाच्या किंवा पाटाच्या आजूबाजूला छान सुबक अशी रांगोळी काढून घ्यायची. मग या आसनावर आपल्या थोड्या जागेवर सोडून जितके आपण दिवे समई लावणार आहोत तितक्या दिव्यांच्या खाली आपल्याला थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत. विदाऊट अक्षतांशिवाय कोणतीही पूजा करू नये. जसं आपण देवाची कोणतीही गोष्ट करायला देवाला आपण आसन देतो तसं दिवा पण एक देवासारखाच आहे. म्हणून आपण दिव्याला पण त्या कापडावर आपण अंथरलेल्या कापडावर पण थोड्या अक्षता ठेवायच्या आणि त्या अक्षतांवर आपण दिव्यांना ठेवायचं असते. आता आपण सर्व दिव्यांचे दिवे तयार अक्षतांवर ठेवले आहोत. आपल्याला घरात जेवढे पण दिवे आपल्या घरात असतील, पणत्या असतील, त्या सगळ्यांची पूजा आज करायची. कारण ते दिवे वर्षभरातून आपण कोणत्या ना कोणत्या कधी ना कधी पूजेमध्ये त्या सर्व दिव्यांचा वापर करत असतो. म्हणून त्या दिव्यांची पूजा करून घ्यायची. म्हणजे त्याचा का उपयोग आहे ते मी पुढे सांगणारच आहे. म्हणून सगळ्या दिव्यांची आज पूजा करून घ्यायची असते. दिव्यांमध्ये एक पणती तरी नक्की ठेवावी. काही ठिकाणी कणकेचे दिवे करून पण पूजा करण्याची प्रथा आहे. आपल्या गावाकडे किंवा आपल्याकडे काही ठिकाणी कणकेचे दिवे करून पण पूजा करण्याची प्रथा आहे. त्या ठिकाणी पण जशी आपली पूजा करायची, मांडणी करायची पद्धत असेल आपल्याकडे तशी आपण मांडणी करून घ्यायची आहे. नंतर त्या दिव्यांना हळद, कुंकू, अक्षता, फुले व्हायचे आहेत. आमच्या इथे दिव्यांच्या पूजेला खिरीचा किंवा लाहीचा, दूध व साखरेचा नैवेद्य दाखवतात. तुमच्याकडे जो नैवेद्य दाखवतात तो नैवेद्य तुम्ही त्या आपल्या दिव्यांना दाखवायचा आहे. नैवेद्यावर नैवेद्य बघा मी दाखवला आहे. त्याच्यावर तुळशीपत्र ठेवलेले आहे आणि देवाला नैवेद्य दाखवला आहे. नैवेद्य कसा दाखवायचा हे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून मला तसं सांगा. मी त्याचा सेपरेट व्हिडिओ करून सविस्तर तुम्हाला सांगेल. आता जर नैवेद्य कसा दाखवायचा हे 5 ते 7 मिनिटाचं एक व्हिडिओ होईल. तो सांगत बसेल तर हा व्हिडिओ खूप पुढे जाईल. म्हणून नंतर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तो सेपरेट व्हिडिओ करून सांगते. बरं ठीक आहे, असो. मग आपलं काय बाकीचे जी माहिती आहे त्या टॉपिकला रिलेटेड लेंदी होऊन जाईल ना. म्हणून नैवेद्य दाखवून झाला की आरती करायची आहे. दिव्याची आरती तुम्हाला जर माहीत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे किंवा वरती साईडला ब्लिंक पण होत असेल. ती आरती आपण बोलून घ्यायची आहे. ज्यांना आरती माहिती नाही आहे किंवा ज्यांना वेळ नाही आहे, काही ऑफिसला जातात, घाई असते, काही असते, तर त्यांनी मंत्र बोलला तरी चालेल. तो मंत्र कोणता? तो मंत्र असा आहे सूर्य अग्निरूप स्तवम तेजसहा तेज उत्तम गृहाण माकृतां पूजां सर्व कामप्रदे भव. म्हणजेच काय तर हे दीप देवा, तू सूर्यरूप अग्निरूप आहेस. त्याच्यामध्ये सर्व उत्तम तूच आहे. माझी पूजा स्वीकार कर आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. हा त्या मंत्राचा अर्थ आहे.
आणि आपल्याला ह्याला हा पण येत नसेल तर आपण साधी शुभं करोती कल्याणम पण म्हणू शकतात. मला काहींनी कमेंट केली की ताई पूजा कुठे मांडायची, आमचा देव्हारा वरती आहे किंवा आमच्या देव्हारा इथे जागा नाही आहे. तर तुम्हीही पूजा घरामध्ये, किचनमध्ये, तुमच्या हॉलमध्ये दिशा बघून कुठेही मांडू शकतात. म्हणजेच काय, पूर्व दिशा, ईशान्य दिशा किंवा पश्चिम दिशेला तुम्ही ही पूजा मांडू शकतात. दक्षिण दिशेला ही पूजा मांडू नका. दिव्याची आरती करून घ्यायची व दीप अमावस्येला दिव्याची पूजा केल्याने आपल्याला घरामध्ये सुख शांती नांदते. आयुष्यातील अंधकार दूर होतो. आयुष्य दिव्याच्या सारखे प्रकाशासारखे उजळते. तसेच या अमावस्येला दिव्याची आरास करून श्रावण महिन्याचे पण मोठ्या उत्साहाने स्वागत केले जाते. तसेच या दिवशी लहान मुलांना पण ओवाळण्याची म्हणजेच औक्षण करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. घरातील लहान मुलांना, मुलींना काही ठिकाणी कणकेच्या दिव्यांनी पण ओवाळतात किंवा निरांजने ओवाळतात. पण शक्यतोवर आपल्याला म्हणजे कणकेचा दिवा घ्या किंवा निरांजन घ्या, पण निरांजनमध्ये तूप टाकूनच आपल्याला फुलवात लावून तूप टाकून त्यानेच ओवाळायचं आहे. ओवाळायला कधी पण तूप आणि फुलवातच घ्यावी. ही पूजा बाळाच्या आपल्या निरोगी आणि सुखी आयुष्यासाठी केली जाते. दीप अमावस्येला हा लक्ष्मीमातेची कृपा घेण्याचा पण उत्तम दिवस असल्याकारणाने या दिवशी जास्तीत जास्त लक्ष्मी प्राप्तीचा साधना करायची आहे. तर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीची साधना म्हणजे तुम्ही 16 वेळा किंवा 11व्या वेळा जसं जमेल तशा पद्धतीने महालक्ष्मी अष्टकम पठण करू शकतात, श्रीसूक्त पठण करू शकतात, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र, कुबेर मंत्र, जे आपल्याला देवी मातेच्या यावरती सांगितल्या त्या सेवा, त्यात कुठलीही सेवा आपण करू शकतो किंवा सगळ्या सेवा केल्या तरीही चालते. चांगलंच आहे सगळ्या सेवा केल्या तर. आणि ज्याला काहीच येत नाही त्याने 99 मंत्र म्हणजे आपला देवी मातेचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, हा 99 मंत्र पठण करू शकतात. किंवा कमलात्मक मंत्र आहे त्याची तुम्ही एक माळ करू शकतात. वरील दिलेली सेवा, जी पण सेवा तुम्हाला करता येईल किंवा सगळ्या करता येईल त्या सेवा आपण नक्कीच करायच्या आहे. तेव्हा सगळ्या सेवा सकाळीच उरकून घ्यायच्या, म्हणजे दुपारी तुम्हाला थोडं रिलॅक्स होईल, दिवसभर ताण येणार नाही. तसंच मला काहींनी कमेंट करून हे पण विचारलं होतं की ताई मासिक धर्म असेल तर पूजा करू शकतो का आपण. तर शक्यतो बऱ्याच ठिकाणी मासिक धर्म पालन केले जाते. मासिक धर्मामध्ये देवाजवळ जात नाही. तर शक्यतो नाही शक्य असेल तर जसं आपल्या घरामध्ये असेल तसं करावं. नाहीतर ॲटलिस्ट दिवे आहेत ना ते पुसून धुवून स्वच्छ करून ठेवून द्यावे. म्हणजे जेव्हा आपल्या गरज पडते ना तेव्हा आपण त्यांना नुसतं पाण्यातनं काढून पुसून आपण त्याचा यूज करू शकतो. आता आपला हा प्रश्न होता की पूजा करताना कोणत्या कलरचे वस्त्र परिधान करावे. तर दीपपूजा करताना शक्यतो पिवळ्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. कारण पिवळा रंग हा भगवान श्रीहरीला विष्णूंना समर्पित आहे. पांढरा रंग शांततेचे, ऊर्जेचे प्रतीक आहे, एकाग्रतेचे प्रतीक आहे. आणि लाल रंग तर देवीला खूप अतिशय प्रिय आहे, कारण तो कुंकाचा रंग आहे. म्हणून या कलरच्या कोणत्याही कपडे घालून आपण ह्याची पूजा करून आपण ह्या दिव्यांची आहे ना ती पूजा करायची आहे. हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक देवांच्या वस्तूला महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टींमध्ये एक वैज्ञानिक कारण, आध्यात्मिक कारण दडलेलं आहे. तर आपण हा रोज दिवा लावतो ना देवाजवळ, तो आपण वेगवेगळ्या प्रकारचा लावतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकार म्हणजे कोणाला खूप आपला आवड असते की मी हा दिवा पाहिजे, तो दिवा पाहिजे, नवीन नवीन वेगवेगळे दिवे आपण आणतो. पण शक्यतो देवाजवळ दिवा जो अखंड तेवत असतो ना तो एकच असावा. दिवा लावल्यामुळे काय होते तर दिवा लावल्याने आपल्याला पॉझिटिव्हिटी येते, आपल्या घरात सकारात्मकता येते. कारण अग्निदेवाचा आपण दिवा लावताना अग्निदेव पण साक्षीला असतो. दिवा लावल्यानंतर ना तो गरम होत झाल्यानंतर आपली वातावरणाची हवा थंड असते आणि तो दिवा अग्नी प्रज्वलित करतो तर गरम होतो. त्याच्या पार्टिकल्स ते हवेमध्ये हलके होऊन सगळे हवेमध्ये पार्टिकल्स त्याचे फिरतात आणि त्याच्यामुळे आपल्याला निगेटिव्हिटी निघून जाते, आपला दोष निघून जाते, वातावरण शुद्ध होते. त्यामुळे रोज अखंड दिवा
देवापुढे लावलाच पाहिजे. तर असा हा पितरांची सेवा बघूया. तर पितरांची सेवा पण खूप इम्पॉर्टंट आहे. पितरांची सेवा करताना पितृसूक्त दक्षिणेकडे तोंड करून म्हणावे. दक्षिणेकडे आपण बसून आसन घेऊन आपण पितृसूक्त म्हणायचे आहेत. पितरांची सेवा आधी, देवाच्या आधी पण पितर खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण आज त्यांच्या कृपेमुळेच आपल्याला हा दिवस आहे दिसत असतो. त्याच्यामुळे पितृसूक्त आधी म्हणायचं आहे आणि नंतर मग पूर्ण देवांची सेवा करायची आहे. तुम्हाला पितरांची सेवा कशी करायची हे माहीत नसेल आणि त्याची माहिती करून घेण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही मला तसा कमेंट करावी, की मला कमेंट करावी, म्हणजे मी तुम्हाला ते व्हिडिओ तसा सेपरेट करून पाठवेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ह्याच्याबद्दल तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय अजून चांगली माहिती असेल किंवा ह्याच्यामध्ये काही तुम्हाला अजून काही सांगायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. मी ते नक्की वाचेल आणि माझ्या चॅनलला शेअर करा,